राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपलं हे कराळे टिपल9 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आज 6 जुलै आणि काल बऱ्याचशा ठिकाणी बहुतांश ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस तर झालेला आहे। परंतु यापूर्वीच्या संदेशमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या राज्यामध्ये 5 जुलै पर्यंत खंड स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, कुठे पडेल तर कुठे नाही, अशा परिस्थितीमध्ये हा पाऊस काल झालेला आहे। तसंच परंतु बऱ्याचशा ठिकाणी पाऊस अत्यल्प असल्या कारणानं शेतकरी राजा चिंतेमध्ये असल्या कारणानं हा संदेश मी त्यांना देऊ इच्छितो की आता त्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण उद्यापासून आपल्या राज्यामध्ये सर्वदूर फार चांगला पाऊस पडणार आहे। आणि या पावसाची सुरुवात खरं तर विदर्भातून होणार आहे। विदर्भामध्ये हा सर्वात जोरदार पाऊस पडणार आहे। विदर्भातला जो काही भाग असेल, समजा की लोणार, मेहकर, बुलढाणा, मलकापूर, अकोला, यवतमाळ, अमरावती, पुसद, चंद्रपूर या भागामध्ये हा पाऊस सर्वात जास्त राहणार आहे आणि तिथूनच हा पाऊस आपल्या मराठवाड्यामध्ये हा येणार आहे। यावेळेस मात्र पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र आता हा थोडासा विश्रांती घेणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार कमी प्रमाणामध्ये, अल्प प्रमाणामध्ये हा पाऊस राहील, परंतु सर्वात जास्त मराठवाड्यामध्ये हा पावसाची तीव्रता जास्त राहणार आहे। आणि ही पाऊस उद्या सकाळी 8 वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगर, जालना, श्रीरामपूर, पैठण, पाथर्डी या भागामध्ये जोरदार या पावसाला सुरुवात होईल उद्या 8 वाजल्यापासून सकाळी। तसंच छत्रपती संभाजीनगरच्या नंतर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस दुपारी 11 ते 11:30च्या दरम्यान या पावसाला सुरुवात होईल। आणि हा जालना जिल्ह्यामध्ये जसे की अंबड आहे, देऊळगाव राजा आहे, मंठा आहे, आज परतूर आहे, या भागामध्ये या पावसाला सुरुवात होईल। त्याच अलीकडं परभणी जिल्ह्यामध्ये मात्र हा पाऊस सर्व दूर होणार आहे, कारण परभणी जिल्ह्यामधले 1-2 तालुके जे आहेत त्या तालुक्यामध्ये फारच चिंताजनक अशी परिस्थिती आहे। त्यामधल्या जसा की सोनपेठ आहे, गंगाखेडचा भाग आहे आणि पालमचा भाग आहे, या तिन्ही तालुक्यामध्ये फार अत्यल्प प्रमाणामध्ये पाऊस आहे आणि त्या पिकांना आता पावसाची फार गरज आहे। तेथील बळीराजांना फार आनंदाची गोष्ट या संदेशद्वारे देऊ इच्छितो की कारण उद्या सकाळी आपल्याकडे 7 जुलै पासून फार धुवाधार या पावसाला सुरुवात होणार आहे। परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर आहे, सेलू आहे, मानवत आहे, पाथरी आहे, त्याच्यानंतर तुमचं सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा या भागामध्ये फार जबरदस्त पाऊस होणार आहे। प्रॉपर परभणी तालुक्यामध्ये सुद्धा जसे की पेडगाव वगैरे आहे, पेडगावच्या बाजूचा जो काही परिसर आहे तिथल्या शेतकऱ्यांची बरीचशी चौकशी होत असल्या कारणाने त्यांना सांगू इच्छितो, परभणी तालुक्यामध्ये फार चांगला पाऊस उद्या आपल्याकडे पडणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी फारच कमी प्रमाणामध्ये पाऊस असल्या कारणाने बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जामखेडला मात्र तो जामखेड जो परिसर आहे त्या परिसरामध्ये उद्या 7 तारखेला अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस होईल। तसंच करमाळा आहे, बार्शी आहे, त्याच्यानंतर चौसाळा या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडणार आहे। तर वैराग आहे, धाराशिव आहे, तुळजापूर आहे, या भागामध्ये उद्या चांगला जोरदार पाऊस पडणार आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये जसं की औंढा नागनाथ आहे, त्याच्यानंतर कळमनुरी आहे, पुसद आहे, हिंगोली जिल्हा आहे, या ठिकाणी हा पाऊस होणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये या पावसाची तशीच तीव्रता जास्त राहील। नांदेड जिल्ह्यामध्ये जसे की नरसी नायगाव आहे, कंधार आहे, देगलूर आहे, हिमायतनगर या भागामध्ये मात्र सर्वात जास्त पावसाची तीव्रता राहणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 7 आणि 8 तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा जो पाऊस आहे 7 तारीख, 8 तारीख आणि 9 तारीख म्हणजे 3 दिवस सतत भाग बदलत क्वचित का होईना, मागं पुढं का होईना, परंतु आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वदूर पाऊस पडणार आहे। तेव्हा 8 तारखेला मात्र फार याची तीव्रता वाढून हा अतिवृष्टी प्रमाणे, ढगफुटीप्रमाणे हा पाऊस पडणार आहे। परंतु हा पाऊस अतिवृष्टी आणि नुकसानकारक जो आहे तो विदर्भासाठी राहणार आहे। विदर्भामध्ये जो काही चंद्रपूरचा जो काही भाग आहे, चंद्रपूर आहे, त्या अमरावती आहे, वर्धा आहे, आर्वी आहे, त्याच्यानंतर पांढरकवडा वगैरे जो काही भाग आहे, म्हणजे विदर्भाचा पूर्व भाग, या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे 8 तारखेला। 7 तारखेला आपल्या
मराठवाडा या विभागामध्ये अहिल्यानगर या ठिकाणी मात्र आवश्यकतेपेक्षा मुसळधार पाऊस अहिल्यानगर या ठिकाणी होणार आहे। तेव्हा अहिल्यानगर परिसरातील शेतकऱ्यांना जरासे सावधतेचा इशारा, तिथले पशुधन जे आहे ते पशुधन योग्य ठिकाणी बांधण्याचा त्यांनी नियोजन करावं। तसंच विदर्भातील पूर्व भागातील जे काही शेतकरी आहेत, जसे की चंद्रपूर सांगितलेला, चंद्रपूर आहे, नागपूर आहे, अमरावती, यवतमाळ आहे, या भागातील शेतकऱ्यांनी आपलं पशुधन जे आहे ते योग्य ठिकाणी नियोजनबद्ध बांधावे, जेणेकरून नुकसान होऊ नये। कारण तिथे अतिवृष्टी 8 तारखेला होणार आहे। 9 तारखेला हा पाऊस मराठवाड्यामध्ये चांगला पडणार आहे, विदर्भामध्ये चांगला पडणार आहे, पण खानदेश मधलेही शेतकरी आहेत ज्यांना की पावसाची आणि माझे व्हिडिओ ते पाहत असतात। तर खानदेशमध्ये जळगाव आहे, पाचोरा आहे, रावेर आहे, शहादा आहे, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, चाळीसगाव या ठिकाणी 9 तारखेला एकदम धुवाधार आणि मुसळधार पाऊस पडणार आहे। 7 तारखेपासून खानदेशमध्ये हलका मध्यम स्वरूपाचा हा पाऊस चालू होईल, 7, 8 आणि 9। परंतु या पावसाची तीव्रता जी आहे ती 9 तारखेला खानदेशमध्ये राहणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, तुम्ही जरासे आवर्जून लक्षात घ्या, 7 तारखेला मराठवाड्यामध्ये सर्व दूर आणि काही भाग म्हणजे जसे की अहिल्यानगर असेल, जालना जिल्ह्यामध्ये काही भाग असेल किंवा परभणी जिल्ह्यामध्ये भाग असेल, या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे। 8 तारखेला विदर्भातील जो काही पूर्व भाग आहे त्या भागामध्ये तर अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस होणार आहे। 9 तारखेला खानदेश विभागामध्ये तसंच मुसळधार आणि जोरदार पाऊस होणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, आता या बळीराजा सुखावणारा आहे आणि सर्वच पिकांना अजून एक अमृतमय जीवनदान मिळणार आहे। तत्पूर्वी आज आषाढी एकादशीच्या सर्व माझ्या शेतकरी बंधूंना आणि विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन हा संदेश मी तिथे थांबतो। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य इतर शेतकऱ्यांना शेअर करा, कारण आतापर्यंत दिलेले अंदाजे मी अचूक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आणि ज्यांनीही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा। तेव्हा शेतकरी बंधूंनो, मी आपली इथेच रजा घेतो। पुढील संदेश लवकरच तुमच्या पुढे 7 ते 10 तारखेपर्यंत आपल्याकडे जोरदार पाऊस होणार आहे।